नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर जे कोणी नवीन असेल त्यांनी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। यात आपण करंट अफेअर्सचे काही क्वेश्चन्स घेत असतो मित्रांनो। तर आपण मे महिन्यातील सर्व करंट अफेअर्स कंप्लीट करणार आहोत। मे महिन्याचे एकूण 25 व्हिडिओ राहतील आणि ते जर तुम्ही पाहिले तर करंट अफेअर्सचा मे महिन्यातील करंट अफेअर्सचा एकही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही मित्रांनो। तर लक्ष द्या, कोणत्या देशाने जगातील सर्वात लांब पैदल यात्री पूल बनवला आहे, अशा प्रकारचा जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर पोर्तुगाल या देशाने जगातील सर्वात लांब पैदल यात्री पूल बनवला आहे। ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। त्या पुलाची लांबी आहे 516 मीटर आणि तो पूल 175 मीटर उंचावर बनवलेला आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। 175 मीटर उंचावर तो पूल बनवलेला आहे आणि जगातील सर्वात लांब पैदल यात्री पूल कोणत्या देशाने बनवला असं जर आपल्याला विचारलं असेल तर पोर्तुगाल या देशाने बनवलेला आहे। पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन। पोर्तुगालची राजधानी काय? पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन। पोर्तुगालचे प्रधानमंत्री आहेत एंटोनियो कोस्टा, हे पोर्तुगालचे प्रधानमंत्री आहेत। प्रश्न विचारू शकते मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डो हे कोणत्या देशातील खेळाडू आहे, अशा प्रकारचा जर आपल्याला प्रश्न विचारला तर ते पोर्तुगाल या देशातील रहिवासी आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो, जे फुटबॉल या खेळाशी निगडित आहे। फुटबॉल या खेळात सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असं जर विचारलं तर ते आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो, हे फुटबॉल खेळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत। आणि जे अरबपती म्हणजे खेळ क्षेत्रातील अरबपती खेळाडू कोण असं जर विचारलं असेल तर ते आहेत मित्रांनो क्रिस्टियानो रोनाल्डो। प्रश्न विचारू शकते मित्रांनो, भारतात युरोपियन म्हणजे कोणते युरोपियन सर्वात अगोदर आले असं जर आपल्याला विचारलं असेल तर पोर्तुगीज हे भारतात सर्वात अगोदर आले आहे मित्रांनो। वास्को दी गामा 1498 मध्ये भारतात आलेले आहेत। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा। आणि पोर्तुगाल या देशाबद्दल ही माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। प्रश्न विचारू शकते रूसबद्दल, तर रूसची राजधानी काय? रूसची राजधानी आहे मॉस्को। रूसची राजधानी काय आहे? मॉस्को। रूस हा देश जगातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश आहे मित्रांनो रूस। रूसचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन, हे रूसचे राष्ट्राध्यक्ष आहेत। 2036 पर्यंत रूसचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत व्लादिमीर पुतिन। रूस हा देश युरोप खंडात आणि आशिया खंडात रूस हा देश युरोप व आशिया खंडात येतो मित्रांनो। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। तर रूसची राजधानी मॉस्को ही युरोप खंडात आहे आणि रूसचा जो भाग आशिया खंडात येतो त्याला सायबेरिया असं म्हटलं जाते मित्रांनो। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। जपान देशाबद्दल जर प्रश्न विचारला तर जपान या ठिकाणी टोकियो, जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी ऑलिम्पिक खेळली जाणार आहे मित्रांनो। 2021ची ऑलिम्पिक कोणत्या ठिकाणी खेळली जाणार असं जर आपल्याला विचारलं असेल तर जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी 2021ची ऑलिम्पिक स्पर्धा खेळली जाणार आहे। आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वात अगोदर प्रवेश मिळवणारे भारतीय कोण असं जर विचारलं असेल तर त्यांचं नाव आहे मित्रांनो विनेश फोगाट। विनेश फोगाट या सर्वात पहिल्या भारतीय आहे ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। आणि जपानचे प्रधानमंत्री जर विचारले तर त्यांचं नाव आहे मित्रांनो योशिहिदो सुगा, हे जपानचे प्रधानमंत्री आहेत। यांच्या अगोदर जपानचे प्रधानमंत्री होते शिंजो आबे, ज्यांना 2021चा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवा मित्रांनो। चीनबद्दल जर प्रश्न विचारला तर चीनची राजधानी आहे बीजिंग आणि चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आणि AIIBचे मुख्यालय आहे मित्रांनो। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। प्रश्न विचारले जाऊ शकतो SCOचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर चीनची राजधानी बीजिंग या ठिकाणी SCOचे मुख्यालय आहे। ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल। प्रश्न जगातील सर्वात लांब अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर जगातील सर्वात लांब नदी कोणती असा जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर जगातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो नील नदी, जी आफ्रिका खंडात वाहते। आणि प्रश्न जर विचारला जगातील सर्वात लांब रेल्वे लाईन कोणती असा जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर जगातील सर्वात लांब रेल्वे लाईन आहे मित्रांनो ट्रान्स सायबेरियन रेल्वे लाईन, ही जगातील सर्वात लांब रेल्वे लाईन आहे। प्रश्न जर विचारला मित्रांनो जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर कर्नाटकमधील हुबळी या ठिकाणी
जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि त्या रेल्वे प्लॅटफॉर्मचं म्हणजे त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे सिद्धिरुदा स्वामी रेल्वे स्टेशन, हे त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे मित्रांनो. प्रश्न विचारू शकते, जगातील सर्वात लांब सीमा असणारा देश कोणता? जगातील सर्वात लांब सीमा असणारा देश कोणता असा जर प्रश्न विचारला तर कॅनडा हा देश जगातील सर्वात लांब सीमा असणारा देश आहे मित्रांनो. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. कॅनडाचे प्रधानमंत्री आहेत जसिका अर्डन. कॅनडा या देशाची सीमा USA आणि मेक्सिको या 2 देशांना लागते मित्रांनो. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. कॅनडा हा उत्तर अमेरिकन देश आहे, नॉर्थ अमेरिकन देश आहे. भारतीय संविधानात जे संघराज्य आहे ते कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलं असं जर विचारलं असेल तर ते आहे मित्रांनो कॅनडा या देशाच्या घटनेवरून घेतलेलं आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने भारत व जपानसोबत SCRI पहलची सुरुवात केली आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर SCRI म्हणजे होते सप्लाय चेन रेझिलियन्स इनिशिएटिव्ह. सप्लाय चेन रेझिलियन्स इनिशिएटिव्हची पहल कोणत्या देशाने केली असं जर विचारलं असेल तर भारत, जपान व ऑस्ट्रेलिया या 3 देशा मिळून SCRI पहल सुरू केली आहे. तर लक्षात ठेवाल मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री कोण असं जर विचारलं असेल तर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री आहेत स्कॉट मॉरिसन. सर्वात मोठी हिऱ्याची खाण कोणत्या देशात आहे असं जर विचारलं असेल तर ते ऑस्ट्रेलिया या देशात आहे. व्हेनेझुएलाबद्दल जर प्रश्न विचारला मित्रांनो तर व्हेनेझुएला या देशात रुपयाचे अवमूल्यन भरपूर साऱ्या प्रमाणात रुपयाचे अवमूल्यन केले गेले आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. तिथला 10 लाख बोलीवर म्हणजे भारतातील 36 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएला या देशात रुपयाचे अवमूल्यन केले गेले आहे. तिथे 1 लिटर पेट्रोल जर घ्यायचं असेल तर 20 लाख बोलीवर एवढी रक्कम द्यावं लागते मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेनेझुएला या देशात रुपयाचे अवमूल्यन केलं आहे. म्यानमारबद्दल जर प्रश्न विचारला मित्रांनो तर म्यानमारमध्ये सध्या आणीबाणी सुरू आहे. आणीबाणी म्हणजे म्यानमार येथील प्रधानमंत्री आंग सान सू की यांच्या निवडणुकीत भरपूर घोटाळा झाला असं तेथील जनतेचं मत आहे. त्या घोटाळा झाल्यामुळे तेथील जनतेने आंदोलन केलं आणि त्या कारणामुळे म्यानमार या ठिकाणी आणीबाणी लावलेली आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. प्रश्न विचारू शकते मित्रांनो, म्यानमारच्या प्रधानमंत्री कोण? तर म्यानमारच्या प्रधानमंत्री होत्या आंग सान सू की या म्यानमारच्या प्रधानमंत्री होत्या आणि म्यानमारचं पूर्वीचं नाव होतं ब्रह्मदेश. म्यानमारचं पूर्वीचं नाव ब्रह्मदेश हे म्यानमारचं नाव होतं. बांगलादेशबद्दल जर प्रश्न विचारला मित्रांनो तर बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशची करन्सी आहे टका. बांगलादेशच्या प्रधानमंत्री आहेत शेख हसीना आणि नुकताच बांगलादेशने 50वा वर्धापन दिन म्हणजे स्वातंत्र्य दिन मनवलेला आहे. बांगलादेश या देशाने, बांगलादेश हा देश 1971मध्ये स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला आहे बांगलादेश या देशाला. आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं गेलं होतं. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. बांगलादेश आणि भारत या 2 देशांदरम्यान कोणता युद्धाभ्यास केला जातो अशा प्रकारचा जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर भारत आणि बांगलादेश दरम्यान संप्रती हा युद्धाभ्यास केला जातो मित्रांनो. आणि नुकताच तो मेघालय येथील उमरोई या ठिकाणी संप्रती हा युद्धाभ्यास पार पडलेला आहे. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पर्यावरण बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीन इनिशिएटिव्हची सुरुवात केली आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर ग्रीन इनिशिएटिव्हची सुरुवात केली आहे सौदी अरब या देशाने. आपण पाहतो मित्रांनो, ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न हा जगाला भेडसावत आहे आणि त्यामुळे क्लायमेटमध्ये भरपूर चेंजेस होत आहे आणि ते चेंजेस होत असल्यामुळे भरपूर देश त्यासाठी कार्य करत आहे मित्रांनो. ज्याप्रमाणे क्लायमेट एमर्जन्सी कोणत्या देशाने घोषित केली असं जर आपल्याला विचारलं असेल तर ब्रिटन या देशाने क्लायमेट एमर्जन्सी घोषित केली आहे मित्रांनो. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. इंडोनेशिया देशाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर इंडोनेशिया जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या कोणत्या देशात आहे तर त्याचा आन्सर आहे मित्रांनो इंडोनेशिया या देशात आहे. आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष कोण तर जोको विडोडो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ही माहितीसुद्धा लक्षात ठेवाल.
सौदी अरबचे प्रधानमंत्री कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरबचे प्रधानमंत्री आहेत, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. सौदी अरबच्या संसदेचं नाव काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर सौदी अरबच्या संसदेचं नाव आहे मजलिस अल शोरा, हे सौदी अरबच्या संसदेचं नाव आहे. आणि मजलिस हे मालदीवच्या संसदेचं नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवाल. मालदीवच्या संसदेचं नाव आहे मजलिस, अफगाणिस्तानच्या संसदेचं नाव आहे शोरा आणि सौदी अरबच्या संसदेचं नाव आहे मजलिस अल शोरा, हे सौदी अरबच्या संसदेचं नाव आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. कतर या देशाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला तर कतर हा देश ओपेक या संघटनेतून 2019मध्ये बाहेर गेलेला आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. ओपेक ही संघटना म्हणजे ऑइल अँड पेट्रोल एक्सपोर्टिंग कंट्रीज, ही संघटना पेट्रोलियमचे उत्पादन आणि त्याची निर्यात करण्यासाठी ही संघटना निर्माण करण्यात आली. ज्यावेळी ओपेकची स्थापना झाली त्यावेळी ओपेकमध्ये एकूण 5 देश होते. तर नंतरचा प्रश्न आपण पाहू मित्रांनो. कोणत्या राज्यातील मातीच्या खेळण्यांना GI टॅग प्रदान केला गेला आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर तामिळनाडू या राज्यातील मातीच्या खेळण्यांना GI टॅग प्रदान केला गेला. GI टॅग म्हणजे होते मित्रांनो जॉग्राफिकल इंडिकेशन, म्हणजे काही प्रॉडक्ट असतात ज्या प्रॉडक्ट काही भौगोलिक क्षेत्रातच निर्माण होऊ शकतात, त्या प्रॉडक्टना जागतिक दर्जा मिळाला पाहिजे. या कारणामुळे त्या प्रॉडक्टला भौगोलिक संकेतांक म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग दिला जातो. आणि मातीच्या खेळण्यांना GI टॅग प्रदान केला गेला आहे असं कोणतं राज्य आहे तर ते राज्य आहे मित्रांनो तामिळनाडू. तामिळनाडू येथील मातीच्या खेळण्यांना GI टॅग प्रदान केला गेला आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल मित्रांनो. तामिळनाडू येथील डिंडिगुला ताला या प्रॉडक्टला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे आणि तामिळनाडू येथील कडांगी साडी या प्रॉडक्टला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तामिळनाडूमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये M. स्टॅलिन हे विजयी झालेले आहेत आणि M. स्टॅलिन हे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. यांच्या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते E.K. पलानीस्वामी आणि आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत M. स्टॅलिन, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल मित्रांनो. बिहारबद्दल जर प्रश्न विचारला तर बिहारची राजधानी आहे पटना आणि बिहारचे मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. केरळबद्दल जर प्रश्न विचारला तर केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम आणि तिरुअनंतपुरमच्या पहिल्या सर्वात कमी वयाच्या पहिल्या मेयर कोण बनले आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर त्या केरळच्या बनलेल्या आहेत. तिरुअनंतपुरम येथील सर्वात कमी वयाच्या पहिल्या महिला मेयर बनलेल्या आहेत, त्यांचं नाव आहे राजेंद्र आर्य. राजेंद्र आर्य या सर्वात कमी वयाच्या पहिल्या महिला मेयर बनलेल्या आहेत, हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. केरळचे मुख्यमंत्री आहेत विजयन म्हणजे पिनरई विजयन, हे केरळचे मुख्यमंत्री आहेत. नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या हेल्थ इंडेक्स आणि एज्युकेशन इंडेक्सनुसार सर्वात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते तर ते आहेत मित्रांनो केरळ. ओडिसाबद्दल जर प्रश्न विचारला तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर, जिला ISO सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. भारतातील ISO सर्टिफिकेशन मिळवणारी पहिली राजधानी कोणती तर ती आहे भुवनेश्वर. ओडिसाबद्दल जर प्रश्न विचारला मित्रांनो तर ओडिसाचे मुख्यमंत्री कोण तर ते आहेत नवीन पटनायक, हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत. हॉकी वर्ल्ड कप 2023 कोणत्या ठिकाणी खेळला जाणार तर तो ओडिसा या ठिकाणी खेळला जाणार. सर्वात मोठे हॉकीचे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे असं जर विचारलं असेल तर ते आहे ओडिसा या ठिकाणी. ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पेटा इंडियाने ॲनिमल्स टू हिरो या अवॉर्डने सुद्धा सन्मानित केला आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष कोण बनले आहे असं जर आपल्याला विचारलं असेल तर नीरज बजाज हे बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष बनले आहे. बजाज ऑटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी बजाज ऑटोचे मुख्यालय आहे आणि पुणे या ठिकाणीच सिरम इन्स्टिट्यूटचे सुद्धा मुख्यालय आहे. सिरम इन्स्टिट्यूट जी कोरोनाची वॅक्सिन म्हणजे कोविशिल्ड बनवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष कोण तर सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत अदार पूनावाला, हे सिरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत.
पुणे या ठिकाणी FTIIचे सुद्धा मुख्यालय आहे. FTII म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याचे मुख्यालय सुद्धा पुणे या ठिकाणी आहे. आणि FTIIचे अध्यक्ष आहेत शेखर कपूर, हे FTIIचे अध्यक्ष आहेत. पुणे या ठिकाणी केमिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय रासायनिक प्रयोगशाळा याचे मुख्यालय कुठे असं जर विचारलं तर ते पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणीच आगा खान पॅलेससुद्धा आहे. आगा खान पॅलेस कुठे आहे असं जर विचारलं असेल तर ते आहे पुणे या ठिकाणी. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. सत्या नडेलाबद्दल जर प्रश्न विचारला तर सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष कोण किंवा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण तर ते आहेत बिल गेट्स आणि पॉल ॲलन, हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आहेत. अरविंद कृष्णा हे IBM या कंपनीचे CEO आहेत. इंटरनॅशनल बिझनेस मशीन हे सॉफ्टवेअर कंपनी आहे आणि या कंपनीचे CEO आहेत अरविंद कृष्णा, जे मूळचे भारतीय आहेत. सुंदर पिचाईबद्दल जर प्रश्न विचारला तर गुगल या कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई, जे मूळचे भारतीय आहेत. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO कोण बनले आहे. जे नवनियुक्त बँकेचे MD किंवा CEO असतात याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO बनलेले आहेत, त्यांचं नाव आहे अमिताभ चौधरी. हे ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO बनलेले आहेत. प्रश्न विचारू शकते मित्रांनो, भारताची मध्यवर्ती बँक कोणती तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. RBIची स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1935ला. आणि RBIची ज्यावेळी स्थापना झाली तेव्हा RBIचे गव्हर्नर कोण तर ते होते ऑस्बॉर्न स्मिथ, हे RBIचे गव्हर्नर होते. आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण असं जर विचारलं असेल तर RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर CD देशमुख, हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. प्रश्न विचारू शकते मित्रांनो स्टेट बँकेबद्दल, तर स्टेट बँकेची स्थापना कधी झाली तर 1955ला स्टेट बँकेची स्थापना झाली आहे. आणि स्टेट बँकेचे सध्या अध्यक्ष कोण असं जर विचारलं असेल तर दिनेश कुमार खारा हे स्टेट बँकेचे आता अध्यक्ष आहेत. यांच्या अगोदर रजनीश कुमार हे स्टेट बँकेचे अध्यक्ष होते. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. शशिधर जगदीशन हे HDFC बँकेचे MD आणि CEO बनलेले आहेत मित्रांनो. ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. HDFC बँकेचे MD आणि CEO शशिधर जगदीशन बनलेले आहेत. अतनुकुमार दास हे बँक ऑफ इंडियाचे MD आणि CEO बनलेले आहेत. आणि संजीव चड्डा हे बँक ऑफ बडोदाचे MD आणि CEO आहेत. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. नंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने कोरोना वॉरियर्स योजना सुरू केली आहे तर कोरोना वॉरियर्स म्हणजे जे हेल्थ वर्कर आहेत त्यांची जर कोरोनामुळे डेथ झाली असेल तर त्यांच्या परिवाराला 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर ते राज्य सरकार आहे मध्य प्रदेश राज्य सरकारने कोरोना वॉरियर्स योजना सुरू केली आहे. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान आणि मध्य प्रदेशच्या राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. मध्य प्रदेश सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे असं जर विचारलं तर ते मध्य प्रदेश या ठिकाणी मध्य प्रदेश राज्यात सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. वन्यजीव रिपोर्ट 2018 नुसार सर्वात जास्त वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यात 526 वाघ आहेत. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. वन्यजीव रिपोर्ट 2018 नुसार एकूण वाघांची संख्या किती असं जर विचारलं असेल तर एकूण वाघांची संख्या आहे 2967 एवढी एकूण वाघांची संख्या आहे. प्रश्न विचारू शकते मित्रांनो महाराष्ट्राबद्दल, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी सेबीचे मुख्यालय आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. NSEचे मुख्यालय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSEचे मुख्यालय आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. या शेअर मार्केटशी निगडीत एक्सचेंजेस आहेत. NSEचा निर्देशांक काय असं जर विचारलं असेल तर NSEचा निर्देशांक आहे निफ्टी. BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक काय तर तो आहे सेन्सेक्स. आणि सेबी ही शेअर मार्केटवर नियंत्रण करणारी संस्था आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. आणि सेबीचे अध्यक्ष आहेत अजय त्यागी, हे सेबीचे अध्यक्ष आहेत. राजस्थानबद्दल जर प्रश्न विचारला मित्रांनो तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर. जयपूरला पिंक सिटी म्हणून सुद्धा संबोधले जाते. आणि जयपूर
ला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा सामील केला आहे, हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. राजस्थानची राजधानी जयपूर. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत, हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत. आणि राजस्थान सरकारने इंदिरा रसोई योजना सुरू केली आहे, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. इंदिरा रसोई योजना कोणत्या राज्यात सुरू आहे असं जर विचारलं असेल तर ते राजस्थान या राज्यात सुरू आहे. या योजनेमध्ये 8 रुपयात भोजन अशा प्रकारची ती योजना आहे. 8 रुपयात भोजन दिलं जाते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात शिवभोजन योजना सुरू केली आहे, शिवभोजन योजनेत 10 रुपयात भोजन अशा प्रकारची ती योजना आहे, त्याप्रमाणे राजस्थानने इंदिरा रसोई योजना सुरू केली आहे. कर्नाटकबद्दल जर प्रश्न विचारला तर कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर. या ठिकाणी भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पहिली गर्ल्स फुटबॉल अकॅडमीसुद्धा स्थापन केली आहे. तर ते कुठे? कर्नाटक येथील बेंगलोर या ठिकाणी. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत BS येदियुरप्पा, हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. नंतरचा प्रश्न आहे, नुकतेच सोली सोराबजी यांचे निधन झाले आहे आणि ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते असं जर आपल्याला विचारलं असेल तर सोली सोराबजी हे भारताचे महान्यायवादी महान्यायवादी होते मित्रांनो. भारताचे महान्यायवादी या पदावर कार्यरत होते. सोली सोराबजी हे 2दा भारताचे महान्यायवादी राहिलेले आहेत. प्रश्न विचारू शकते मित्रांनो, भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असं जर आपल्याला विचारलं असेल तर भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो नेहमी महान्यायवादी, जे संविधानात कलम 76 मध्ये दिलेला आहे, भारताचे महान्यायवादी. प्रश्न विचारला सध्या भारताचे महान्यायवादी कोण, तर सध्या भारताचे महान्यायवादी आहेत KK वेणुगोपाल, हे भारताचे महान्यायवादी आहेत. हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. सोली सोराबजी यांना 2002 साली पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं होतं, ही सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. सोली सोराबजी यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलं आहे, हे सुद्धा माहिती लक्षात ठेवाल. तर आतापर्यंत एकूण किती भारतीय लोकांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केलं असं जर विचारलं असेल तर आतापर्यंत एकूण 4 भारतीयांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. तर सर्वात पहिले भारतीय कोण असं जर विचारलं असेल तर सर्वात पहिल्या भारतीय आहेत मदर टेरेसा, दुसरे भारतीय आहेत सोली सोराबजी, तिसरे भारतीय आहेत सचिन तेंडुलकर आणि चौथे भारतीय आहेत